दोन्ही 12th मॅन उपस्थित आहेत आणि येणाऱ्या 3 दिवसांमध्ये हाच नियम राहील. 12th मॅन जर नसेल पहिला बॉल पडण्या अगोदर तर 2 धाबांनी मात्र त्या टीमला पॅनलाइज केले जाईल. त्याच्यासाठी कोणतंही कारण या ठिकाणी आम्ही ग्राह्य धरणार नाही, याची दखल घ्या. मॅच लावते सुरुवात. सलामीचं पहिलं षटक. विकी चुरगे गोलंदाजी ट्रॅकवरती. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. आता मात्र अभिषेक जगताप स्ट्रायकर एंडला आणि विशाल वरंडे नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल पहिलाच बॉल समोरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु पहिला बॉल आला डॉट बॉल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पंचांच्याकडे लावले अपील, परंतु अपील मात्र पेटाळून लावले पंच विनोदजी भगत सरांनी. वाशी जुगाव या गावाला बिलॉंग करणारे एक नामांकित पंच विनोद भगत सर आपल्याला पाहायला मिळतात. अभिषेक जगताप स्ट्रायकर इनला ज्याचा बोलबाला राहिलाय पहिल्या 2 सामन्यामध्ये. बॅटिंग मध्ये जर पाहिलं तर थोडासा बदल केला. जशी पहिली बॅटिंग आली त्याच्यानंतर मात्र कुठेतरी प्रदीप पवारला पाठीमागे ठेवलं. विशाल वरंटे सुरुवातीला आलेत, कारण की पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा अपेक्षित आहेत. तर पंचाने मात्र रिव्ह्यू नसेल याची नोंद घ्या. प्लेयर रिव्ह्यू नाही. जर पंचांना काही शंकास्पद जर आढळलं तर मात्र ते रिव्ह्यू घेऊ शकतात. इथे डॉट बॉलची समाप्ती. यावेळेस 5 समोरच्या दिशेत फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र दूरवरती बॉल निघून चालला सीमारेषा पार. अभिषेक जगतापच्या बॅट मधून आला चौकार. विशाल वरंटे समोर असताना मात्र अभिषेकची बॅटिंग मात्र दर्जेदार आपल्याला पाहायला मिळते. आज या खेळाडूने संपूर्ण दिवस गाजवलाय. त्याच्या बॅट मधून आला चौकार. विकी चुरगेच्या गोलंदाजीवरती आपण पाहू शकता अगदी चांगल्या पद्धतीने बॉलला पिक केलं आणि त्याच्यानंतर बॉल निघून चाललाय सीमारेषा पार. चौकार. यावेळेस पहा कमी गतीचा बॉल. मोठा फटका खेळायचा होता, परंतु या बॉलवरती एक चिकी सिंगल. एक सिंगल आले. सिंगल नंतर टीमची धावसंख्या 5 या आकड्यावरती. आणि खऱ्या अर्थानं कौतुक करेन ओम साई MTC लाईव्हचा. संपूर्ण दिवसभरामध्ये खूप चांगलं प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळते. वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन आयोजित ही स्पर्धा दाखवत असताना, कारण की अनेक वेळा या यूट्यूब चॅनलला वाल्मिकी पठार अंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये मागणी का होते याचं एक उत्तम उदाहरण आज मात्र दाखवत असताना खूप चांगली क्लिअरिटी आणि क्वालिटी आपण पाहतोय. 5 धावा धावफलकावरती. यावेळेस पहा अगदी बॉल टप्पा पडल्यानंतर कुठेतरी आतमध्ये येत होता आणि बॅटची एज आणि बॉल चालला घोषंकित क्षेत्रामध्ये जिथे एक सिंगल आले. 6 रन. आमची स्कोरर जर पाहिलं तर ऑफिशियल स्कोरर आमचे निलेश यमकर मोरिया 11 पानेरे. आज संपूर्ण दिवसभर जर पाहिलं तर एखाद्या स्पर्धेला समालोचक नसेल तरी देखील चालेल, परंतु स्कोरर हा खूप महत्त्वाचा असतो, कारण की समालोचकांच्या पाठीचा कणा जर कोण असेल तर ते स्कोररची भूमिका इथे निभावताना ते बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु कोणती धाव येताना पाहायला मिळत नाही. आणि चांगली स्कोरिंगची भूमिका आज निलेश यमकर यांच्या माध्यमातून झाली. आज असोसिएशन देखील त्यांची दखल घेईल, कारण की महत्त्वाचं काम त्यांच्या माध्यमातून या असोसिएशनवरती त्यांचं भरपूर प्रेम आहे आणि त्यामुळेच त्यांनी आज अगदी आपला दिवस इथे संपूर्ण खर्च केलाय. इथे पहा फुलटॉस बॉल आणि त्याच्यावरती मात्र प्रहार केलाय. इथे पहिल्या षटकामध्ये पहा काय घडलं जातं. एक आयकॉनिक खेळाडू विशाल वरंडे तंबूच्या आश्रयाला जाताना आपल्याला पाहायला मिळेल. बिग विकेट, प्राइज विकेट पाठीमागे जात असताना आज सकाळी जर पाहिलं तर कुठेतरी डोळ्याला दुखापत, त्याच्यानंतर मात्र वैयक्तिक फक्त 1 धाव धावफलकावरती लाभत असताना विशाल वरंडे बाद झालाय. 6 रन धावफलकावरती. 1 विकेट प्राप्त केली. अगदी लोअर फुलटॉस आपल्याला पाहायला मिळते. सहा रन धावफलकावरती लागले गेल्या. महत्वाचे विकेट आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रदीप पवार कुठेतरी
विशाल आघाडीला येऊन चुकी केली की काय हे मात्र चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, कारण की विशाल बॅकअपला असताना खूप चांगला खेळ राहिला होता टीम आई भराडी माता आंबोडे या टीमचा. तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते अशोकदादा शेलार आणि प्रवीणदादा साळुंके यांच्या संघ मालकीचा संघ, अर्थातच यश वॉरियर्स हा संघाने विकेट गेल्यानंतर सेलिब्रेशन पहा या टीमचं, यश वॉरियर्स संघाचं, कारण की ज्या खेळाडूने झेल टिपला तो अगदी त्याची स्माईल आणि त्याच्यानंतर विजय पवार विकी चोरगेचा जल्लोष. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज एक यंग टॅलेंटेड युवराज यमकरला पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकासाठी पाचारण करण्यात आलंय. पहिला बॉल पहिलाच बॉल थोडासा जर पाहिलं तर सफल झाले होते आणि त्याच्यानंतर मात्र पंचाने साफ नकार दर्शवलाय. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 6 आकड्यावरती स्थिर. धावा मात्र इथे जर पाहिलं तर पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आलेल्या नाही आहेत, फक्त 6 धावा आणि त्याच्यावरती एक महत्वाची विकेट. यावेळेस पहा बॉलला बोलवलंय, मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक, परंतु बॉलचा पाठमोरा करत असताना टायमिंग तितकंसं जुळलं नाही आणि 2 धावा इथे घेतल्या गेल्या. संघाची धावसंख्या 8 आकड्यावरती 8 धावा. तर दोन्ही समालोचक माऊली भक्त 11 यांची कमेंट ओमचा यूट्यूब, दोन्ही समालोचक यांचे काम अत्यंत सकाळच्या सत्रापासून सुंदर अप्रतिम समालोचन. पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा. शुभेच्छुक मोरणा क्रिकेट असोसिएशनचे समालोचक विठ्ठलजी कदम यांच्या माध्यमातून ही कमेंट आली. मनापासून धन्यवाद विठ्ठलजी कदम सर. आणि या स्पर्धेचा आपण देखील यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून आमच्या ओम साई MTCच्या माध्यमातून जो आपण आनंद घेत आहात त्याबद्दल आपली मनापासून आभार. चला जाऊयात पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. 8 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी अगदी कमी कालावधीमध्ये क्रिकेटच्या पटलावरती गाजणार नाव अर्थातच युवराज यमकर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. यावेळेस बॅट्समनला अगोदरच रेड केलं होतं आणि तशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अगदी बॅट्समन जर पाहिलं तर गोलंदाजी इन ॲक्शन मध्ये असताना बॅट्समन सफल झाले आणि त्याच्यानंतर मात्र तशीच गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळेल. अगदी व्हायरल झोनच्या माध्यमातून वाल्मिकी पठार प्रीमियर लीग 2025 साठी सहभागी होणाऱ्या सर्व संघमालक, सर्व खेळाडू तसेच आयोजक, यूट्यूब समालोचक या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. अगदी खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर दुपारच्या सत्रामध्ये लाईव्ह पाहणाऱ्यांची संख्या आणि लाईव्ह प्रेक्षकांची संख्या इथे वाढली आणि आता मात्र धावांची संख्या देखील वाढताना पाहायला मिळते. जिथे धावसंख्या 8 वरती होते तिथे मात्र 4 ने पुढे जाईल. भरारी घेईल 12 या आकड्यावरती 12 धावा धावफलकावरती. आमची संपूर्ण ओम साई MTCची टीम आपल्याला पाहायला मिळते. रोशनजी फराड, त्याच्यानंतर आतिश फराड असतील, आमचे नीरज असतील, तेजस असेल. खूप चांगली भूमिका त्यांची आज. भावेश असेल, चांगली भूमिका त्यांची आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झाला. इथे फुलटॉस बॉल, फुलटोल मात्र वसूल करत असताना बॉल निघून चालाय. 1 बॉल्स होईल फरार. मिळतील धावा 4. युवराज यमकरच्या गोलंदाजीवरती केलाय प्रहार, चौकार. पाच बॉलचा खेळ समाप्त झाला. तर सध्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून या असोसिएशनचे अध्यक्ष राहुल डीजे आपण यांना स्क्रीनवरती पाहू शकता. अगदी या स्पर्धेचा आनंद घेत असताना अगदी ज्यावेळेस दुपारी जेवणाची सुट्टी झाली त्यावेळेस रोशन आणि आमच्यामध्ये चर्चा झाली की मी अनेक असोसिएशनमध्ये यूट्यूब लाईव्हला जात असताना अनेक अध्यक्ष पाहिले, परंतु मैदानामधील कचरा देखील गोळा करणारा अध्यक्ष मी कधी पाहिला नव्हता. आणि राहुल डीजे यांची प्रतिमा आपण ओम साई MTCच्या माध्यमातून दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अगदी जर पाहिलं तर तुमच्या पदापेक्षा तुमच्या कामाला खूप महत्त्व असतं आणि तेच सध्याच्या घडीला राहुल यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. इथे चौकारांचे हॅट्रिक आता मात्र संपन्न झाले.
अभिषेक जगताप यांच्या नावावरती चौकारांची हॅट्रिक आपल्याला धावसंख्या 20 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 6 धावा, या षटकामध्ये तब्बल 14 धावा. अर्थातच युवराज यांचा बॉलिंग अनालिसिस जर पाहिला तर प्रत्येक षटकामध्ये त्यांनी डबल डिजिट धावा, मात्र 14 धावा ही त्यांचं गमक राहिले बॉलिंग करण्याचे. कारण की युवराज बॉलिंगला आले की 14 धावा फिक्स, जणू काही सूत्र मात्र आता सध्या सुरू आहे. परंतु एखाद्या वेळेस टीमला 14 धावांची गरज असताना या बाबतीत नक्कीच विचार जरूर केला जाईल. परंतु सध्या जर पाहिलं तर अगदी कमी कालावधीमध्ये अभिषेक भालेकर यांच्या माध्यमातून अधिक भालेकर यांच्याकडून इथे कमेंट आले. पाटण तालुकाचा गोड आवाज प्रवीण महाराज, थँक्यू सो मच अधिक दादा. आपलं प्रेम आणि आपुलकी यामुळेच ऊर्जा आणि प्रेरणा मिळत असते आणि ओमसाई MTCच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला ज्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल आपला देखील मनापासून आभार. इथे 2 धावा इथे धावफलकावरती लागल्या गेल्या. प्रसाद आलेत गोलंदाजीसाठी. संघाची धावसंख्या 22 या आकड्यावरती. विनोद भगत यांना कॅमेरामध्ये टिपलं जाते. पंच आहेत आमचे. यावेळेस फटका फसला विजय पवार बॉलच्या खाली आणि कॅच मात्र पकडले. फलंदाजी ते बाद होताना पाहायला मिळेल. अगदी सचिनजी डिसले साहेब आज जर पाहिलं तर टाळ्यांचा कडकडाट, शिट्ट्यांचा आवाज सातत्याने त्यांच्या माध्यमातून राहिला. अगदी त्यांच्या टीमला देखील त्यांनी भरभरून सपोर्ट दिला. परंतु अगदी नितीन दादा आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात की सचिन डिसले साहेबांनी त्यांच्या टीमला कमी चेहरप आणि प्रतिस्पर्धी टीमचा आत्मविश्वास भरपूर वाढवला. त्याच्यामुळे कुठेतरी कामगिरी थोडीशी कमी राहिली. परंतु त्यांनी सल्ला दिला होता आपल्या टीमच्या अगेन्स्ट एखादा सल्ला, मी येणाऱ्या 3 दिवसामध्ये हा सल्ला विसरणार नाही. तर 3 धावांच्या पॅनल्टीचा सल्ला जर आम्हाला कोणी दिला असेल आणि दुसरी देखील एक पॅनल्टी होती परंतु ती आम्ही शांत ठेवली. विषय मात्र तो गुपित ठेवला मी सचिनजी डिसले साहेबांच्यासाठी. संघाची धावसंख्या 55 या ठिकाणी कॅमेरा झोन मध्ये घेतलं जाते. विनोदजी भगत सर अगदी एखाद्या स्टायलिश अंपायर आणि एखाद्या हिरो प्रमाणे त्यांची प्रतिमा आपण स्क्रीनवरती पाहू शकता. विनोदजी भगत सर चेहऱ्यावरती स्माइल अगदी त्यांची आपल्याला पाहायला मिळते. 22 धावा धावफलकावरती. क्रॉस अँगल गोलंदाजी करत असताना चाबूक स्ट्रोक आलाय. क्षेत्ररक्षक आहेत विकी चुरगे बॉलची फेकी करतील. 1 धाव आले. रॉकेट थ्रो केलाय. फक्त 1च धाव. टाळ्यांचा आवाज आलाय कारण की येणार अशा प्रकारे ज्यावेळेस क्षेत्ररक्षण घडतं त्यावेळेस आपले हात आपोआप टाळ्या वाजवायला भाग पाडतात आणि इथे तेच घडलं जात आहे. 23 धावा धावफलकावरती. अगदी सकाळपासून जर पाहिलं तर शांत आणि नयनरम्य वातावरणामध्ये ही स्पर्धा संपन्न होत असताना आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आता 4 बॉलचा इथे खेळ समाप्त झालाय. 4 बॉलमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या प्रसाद यांनी. महत्वाची विकेट देखील प्राप्त केले. यावेळेस पहा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न परंतु हेलिकॉप्टर हवेमध्ये लँड होत असताना इथे मात्र पकडले कॅच. अप्रतिम सुरेश शेळके. श्री गणेश 11 नागवंटेक अ संघाचा सुरेश शेळके ठरलाय. काय अप्रतिम इथे झेल टिपलाय. 100% योगदान. जी मॅच तुम्ही बॉलिंग मधून जिंकू शकत नाही, जी मॅच तुम्ही बॅटिंग मधून जिंकू शकत नाही, ती मॅच तुम्ही फिल्डिंग द्वारे देखील जिंकू शकता. याचं जिवंत उदाहरण दाखवणारं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये अगदी स्वतःला झोकून दिलं. आणि ज्यावेळेस एखाद्या क्षेत्रामध्ये तुम्ही स्वतःला झोकून देता त्यावेळेस त्या क्षेत्रामध्ये तुम्ही बाप माणूस म्हणून ओळखला जाता. इथे मात्र बाप फिल्डिंग केले क्षेत्ररक्षक सुरेश शेळके या खेळाडून. अगदी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता लक्ष्मण शेळके या टीमचा एक चॉईस खेळाडू. अगदी स्क्रीनवरती आपण प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावरती हावभाव टिपले जातात. कॅमेरामॅनचं कौतुक करेन कारण की क्रॉस अँगल गोलंदाजी करत असताना स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न राहिला परंतु 1 धाव आले. 1च धाव इथे घेतली जाईल. 3 षटकांचा खेळ संपता. ड्रिंक ब्रेक होताना आपल्याला पाहायला मिळेल. 1 मिनिटाचा ड्रिंक ब्रेक आपण पाहू शकाल. 24 वरती 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. वाल्मिकी पठार प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2. जर पाहिलं तर जसा ड्रिंक ब्रेकचा कॉल आम्ही दिला त्यानंतर स्वतः संघमालक प्रवीण साळुंके कौतुक करावं नितीन दादा तेवढं या व्यक्तीचं कमी आहे. कारण की आज जर पाहिलं तर तामिनी
संघामध्ये श्री गणेश 11 तामिने या संघाला जर खऱ्या अर्थानं वाल्मिकी पठार असोसिएशनच्या पटलावरती आणण्याचं काम त्यांच्या माध्यमातून आणि न्यू बॉम्बे सिटी स्कूल अगदी खिडकीमधून जे स्टुडंट आहेत ते या स्पर्धेचा आनंद घेतात आणि त्यांना देखील ओमसाई एमटीसीने टिपले. पहा कुठे कुठे नजर, अरे बाबा मैदानामधून जे आम्ही पाहू शकत नाही ते इथं दाखवलं जात आहे ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून. जे विद्यार्थी शाळेमध्ये शिकत असतात शालेय वयामध्ये आम्ही देखील त्या गोष्टी केल्यात, कारण की शाळेमध्ये कमी आणि बाहेर लक्ष देणारे वय. आणि आज जर पाहिलं तर अगदी शेवटच्या बाकावरचा जो विद्यार्थी असतो ना त्याला तोड नसते, कारण की त्याचं शिक्षकाकडे कमी आणि बाहेर काय चाललंय याकडे भरपूर लक्ष असतं. आणि ती देखील या ठिकाणी ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून टिपलंय. किती सुंदर दृश्य या ठिकाणी दाखवलं जाते. ओमसाई एमटीसी ब्रँड चॅनल का म्हटलं जातं तर ते याच कामासाठी. आणि चर्चा करत होतो प्रवीण साळुंके, कारण की तामिने हा संघ खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर श्री गणेश 11 तामिने या संघाला क्रिकेटच्या पटलावरती आणण्यासाठी या व्यक्तिमत्वानं खूप मेहनत घेतली, खूप संघर्ष केला. अगदी कमी वयाचे खेळाडू आज जे चमकत आहेत ना त्याच्या पाठीमागे एक मोठं नाव अर्थातच प्रवीण साळुंके आहे त्यांचं नाव. इथे पंचांच्याकडे अपील केली परंतु अपील फेटाळून लावले आणि या बॉलवरती आलाय तो डॉट बॉल. आज आमची ओमसाई एमटीसीची रोशनजी फराड यांचा वाढदिवस आहे. अगदी चॉकलेट बॉय आणि त्यांना उदंड आयुष्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आई तुळजाभवानी, आई एकवीर देवी आपणास उदंड आणि निरोगी आयुष्य देवानी ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं त्यांची ख्याती अशीच संपूर्ण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण भारतभर हो ही सदिच्छा त्यांना वाढदिवसानिमित्त. रनआउटची संधी आणि फलंदाजी ते मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. विकेट गेल्यानंतर जर पाहिलं तर अगदी ते मैदानावरती जर आपण पाहिलं तर फलंदाज लक्ष्मण बाद होताना 25 धाबा धावफलकावरती चौथं षटक मार्गस्थ असताना 24 धाबा माफ करा 24 धाबा 3.2 बॉलचा खेळ समाप्त झाला. दोन्ही संघ जर पाहिलं तर 2-2 सामने जिंकलेत आणि तिसऱ्या विजयाच्या शोधामध्ये, कारण की जो संघ जिंकेल तो मात्र पॉइंट टेबलमध्ये आजच्या दिवसामध्ये आघाडीला येऊ शकतो. आणि तशीच मॅच आणि महत्त्वाच्या मॅचमध्ये आत्तापर्यंत जर पाहिलं तर यश वॉरियर्स या टीमने कमबॅक केलंय. आपण पाहू शकता अगदी जे आमचे आईस्क्रीमवाले आहेत टॉस कबर्स यांच्या प्रेझेंटेशन बॉक्सच्या जवळ. मित्रांनो खऱ्या अर्थानं क्रिकेटची स्पर्धा घ्या, अगदी बॉल देखील दाखवलं जाते ते मैदानामध्ये ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून. अगदी बारीक बारीक बारकावे कॅमेरामनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा सुनील पवार गोलंदाजीवरती. यावेळेस आता फटका दमदार, रुबाबदार, वजनदार आणि धावा मिळत आहेत. 6 षटकार येतोय सोन्याच्या बॅट मधून. सोन्या एडगे आता जर पाहिलं तर श्रीराम 11 काडोली या संघाचा आल्या आल्या अगदी रात्री बॅट चार्जिंगला लावली होती की काय तशा पद्धतीचा इथे फटका खेळलाय. सुनील पवार यांच्या गोलंदाजीवरती आक्रमण केलंय. सुरुवातीच्या 2 सामन्यामध्ये धावा कमी होत्या, संधी मिळत नव्हती, परंतु मिळालेल्या संधीचं सोनं इथे करत असताना सोन्या एडगेच्या बॅट मधून आलाय दमदार षटकार. इथे पहा थोडस बाहेर टाकण्याचा प्रयत्न, एक सिंगल आले, स्ट्राइक रोटेट केलाय. षटकारानंतर संघाची धावसंख्या 31 या आकड्यावरती. धावा बनत नव्हत्या, परंतु कुठेतरी षटकारानंतर जर पाहिलं तर धावा वाढत असताना, कारण की आई भराडे माता आंबोडे या टीमचा जर बॉलिंग लाईन पाहिला तर सकाळपासून त्यांनी अगदी कमीत कमी धावामध्ये प्रतिस्पर्धी संघाला रोखलेला आहे. आणखीन एक चांगला बॉल, चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. येतो छा गया. आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर सुनील पवार हा खेळाडू मात्र चमकलाय. 31 धावा. आणखीन एक चांगला बॉल, काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करेन
विकेट किपर महादेव आपल्याला पाहायला मिळतोय. देवोंके देव महादेव अगदी महावीर मोडकवाडी या टीमच्या माध्यमातून खेळत असताना महादेव यांचा चांगला खेळ राहिला आणि त्यांना यष्टीरक्षकाची भूमिका का दिली हे मात्र दाखवलं जाते. अगदी कोणत्या दिशेला बॉल जाऊ दे अगदी झडप घातली जाते बॉलवरती आणि बॉलला अडवलं जाते. कारण की पाठीमागच्या दिशेत जो डिक्लेअर झोन आहे ना त्या धावा देखील खूप महत्त्वाच्या आहेत. कारण की या धावा देखील तुमच्या पराभवाचं कारण ठरू शकतात हे मात्र चांगलं माहिती आहे महादेव यांना. चला जास्त वेळ घेऊ नका. टीमची धावसंख्या 31 वरती 4 षटकानंतर टीम मीटिंग बोलवली गेली विजय पवार यांच्या नेतृत्वाखाली यश वॉरियर्स. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर संपूर्ण यंग खेळाडूंचा भरणा या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आता शेवटचं षटक शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाजी ते दाखल झालेत. सुरेश शेळके अप्रतिम झेल टिपले होते या डावामध्ये. आता मात्र गोलंदाजीसाठी येत असताना पहिला बॉल खोलात टाकलाय. इथे क्षेत्ररक्षक आहेत विजय पवार. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु स्वतःला थांबवलं. या बॉलवरती मात्र कोणती धाव ते मिळताना आपल्याला पाहायला मिळत नाही. चला ना आजच्या दिवसातील सामना क्रमांक 6 शेवटचा सामना. या बॉलवरती पा काय घडलं जाते. वाईड बॉलचा इशारा एक्स्ट्रा रन. टीमच्या खात्यामध्ये धावसंख्या 32. 5 बॉलचा अजून देखील खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच कैलासवासी महादेव आबा स्मृती आणि आराध्य फायटर. ऑन साईडला चांगला स्ट्रोक परंतु फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवलाय. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. सुरेश शेळके नागवंटेक असंघाचा चप्पल शिता. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर बॉलिंग असेल फिल्डिंग असेल या दोन्ही डिपार्टमेंट मध्ये ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून आज या संपूर्ण दिवसभरामध्ये षटकार चौकार आणि किती धावा टोटल झाल्या टोटल विकेट किती गेल्या संपूर्ण ॲनालिसिस आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. तब्बल षटकार 30 चौकार 23 आणि आतापर्यंत 406 रन एकूण 5 मॅचेस मध्ये झाल्यात आणि त्याच्यानंतर टोटल विकेट 36 विकेट आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी डिक्लेअर झोन मध्ये 5 संपूर्ण रोशन पराड आणि संपूर्ण टीमचं आम्ही कौतुक करू की चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. आणि एखाद्या समालोचकाला बोलण्यासाठी काय हवं असतं तर अशी इत्यंभूत माहिती हवी असते. ते मात्र पहा बंदुकीतून जशी गोळी निघावी त्या पद्धतीने ते फटका केलाय सोन्या येडगे. आता मात्र जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना आणखीन एक दमदार षटकार. बॉलिंग अटॅक बॅटिंग करणारी टीमचा खूप स्ट्रॉंग आहे आणि या धावा देखील फाईट देऊ शकतात. धावसंख्या 45 या आकड्यावरती. आता शेवटचा बॉल मिस्टर 360च्या बॅटमधून आणखीन एक दमदार स्ट्रोक परंतु कॅच काय पकडले अप्रतिम. अजय या खेळाडून अप्रतिम झेल टिपलाय. मॅन फ्रॉम काहीर गावचा हा खेळाडू अजयने टिपलाय अप्रतिम झेल. इनिंगचे होते सांगता ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता कशा पद्धतीने अगदी स्वतःला बॉडी बॅलन्स केलं. वाटलं होतं कुठेतरी हा बॉलवरती वन बाउन्स चौकार जातो की काय. अगदी खोलात होता बॉल परंतु त्याला देखील इथे जज केलं. जजमेंट खूप चांगलं आपल्याला पाहायला मिळालं. 45 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. 46 धाबांचं आव्हान विजयासाठी येणारे 30 बॉल करायचे आहेत. त्या 46 धाबा अगदी लाईनअप करून आपण पाहतोय. अशोकदादा शेलार आणि प्रवीणजी साळुंके यांच्या संघ मालकीचा संघ मैदानाच्या बाहेर येत असताना आणि 46 धाबांचं आव्हान त्यांच्यासाठी जाऊया टॉस साठी जिथे कैलासवासी महादेव आबा स्मृती 11 विरुद्ध आराध्या फायटर्स. दोन्ही संघ 2-2 सामने ती पराभूत झालाय आणि आता मात्र पहिल्या विजयाच्या शोधामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला टॉस का बस खाली करा. तिथे प्रेक्षक वर्ग या ठिकाणी बसलेला आहे. नामदेवजी साळुंके सुजयदादा कदम राहुल डीजे आणि संपूर्ण आता यश वॉरियरची टीम त्या ठिकाणी विश्रांती घेते परंतु त्यांना विनंती असेल आता टॉस आम्ही करणार आहोत आणि तुम्ही या ठिकाणी डगआउट मध्ये बसून घ्या.
महेश साळुंके मॅगी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आम्ही टॉस करणार आहोत आजच्या दिवसातील सामना क्रमांक शेवटचा. महेश साळुंके मॅगी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. चला टॉस का बस खाली करा. मी टॉस साठी आमंत्रित करू टीम कैलासवासी महादेव स्मृती, त्याच्यानंतर टीम आराध्य फायटर्स या दोन्ही आमंत्रित करू. आणि ज्या कोणाच्या इथे बॅट्स असतील, जे काही क्रिकेटची इक्विपमेंट असतील त्या तुम्ही टॉस का बस खाली करा. मित्रांनो प्लीज आपल्याला विनंती असेल थोडंसं या ठिकाणी जे काही इक्विपमेंट असतील आपल्या हातामध्ये घ्या. आणि टॉस का बस झाल्यानंतर आम्ही तुम्हाला तुमची ही जागा अगदी तुमच्या नावावरती करणार आहोत. परंतु त्याच्या अगोदर एक 5 मिनिटाचा अवधी मॅगी या आणि कॉइन आहे या. चला कैलासवासी महादेव स्मृती जो संघ आजच्या दिवसामध्ये विजयाचा आकांड ओपनिंग करण्यासाठी शोधामध्ये आहे, तर दुसऱ्या बाजूला आधारदादा कदम आणि अजयदादा कदम यांचा संघ देखील विजयाच्या शोधामध्ये अगदी संपूर्ण मैदान फिरले, परंतु विजय इथे भेटत नाही. तर विजय सहजासहजी मिळत नाही, तर विजयासाठी संघर्ष इथे करावा लागतो. चला शेवटचा कॉल असेल टीम कैलासवासी महादेव आबा स्मृती 11 या टीमला. तर वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशनचे सचिव महेश साळुंके अर्थातच मॅगे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. एका बाजूला हेड एका बाजूला टेल आणि वाल्मिकी पठार प्रीमियर लीग 2025 असा लिहिलेला कॉइन आपण पाहतोय. मोरी 11 मोरीवडी त्यांचे नितीन दादा यांनी कॉल दिला हेड आणि टॉस इथे जिंकलाय. तर सातत्याने टॉस जिंकणं त्याच्यापेक्षा मॅच जिंकणं आता मात्र खूप इम्पॉर्टंट झालंय, कारण की सुरुवातीचे 2 सामने तुम्ही गमावलेत आणि आजच्या दिवसामधील शेवटचा सामना काय स्ट्रॅटेजी असेल आणि टॉस जिंकल्यानंतर डिसिजन काय असेल? आम्ही तर प्रथम गोलंदाजी करू आणि 100. तर आता जास्त काही बोलणार नाही, तर आम्ही आता आमच्या कृतीमधून उत्तर देऊ हे मात्र सांगितले. पुढचं काही बोलण्याची इच्छा नाही, कारण की आता करण्याची इच्छा भरभरून आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर सूरज पवार, वैभव चोपदार नामवंत खेळाडूचा भरणा असलेला संघ, परंतु त्यांना देखील इथे संघर्ष करावा लागतोय, कारण की कागदावरती तुमची टीम किती जड आहे हे पाहिलं जात नाही, तर तुम्ही मैदानामध्ये कसा खेळ करताय याच्यावरती भरपूर मॅच डिपेंड असते. आणि आता तुम्हाला इथे प्रतिस्पर्धी टीमनं बॅटिंगसाठी आमंत्रित केले. किती धावांचं टार्गेट त्या प्रतिस्पर्धी टीमला द्याल? जेवढ्या धावा जास्त जमवता येतील तेवढ्या धावा जास्त जमवण्याचा आम्ही प्रयत्न करू. तर थँक्यू सो मच. आपण दोन्ही टीमला विजयासाठी देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा आणि जाऊयात सेकंड इनिंग मध्ये जिथे सामना सुरू आहे आणि आवाजामध्ये करूयात परिवर्तन. आजच्या दिवसामध्ये ज्यांचं अभ्यासू समालोचन आपण पाहिलं, सातारा टेनिस बॉल आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक नामवंत समालोचक सध्याच्या घडीला जर पाहिलं तर कल्याण असेल, डोंबिवली असेल, अगदी त्या परिसरामध्ये देखील जाऊन आपल्या आवाजाची छाप ज्यांनी सोडली अर्थातच निलेशजी मर्डेकर सर यांचा आवाज. धन्यवाद. मॅचला झाली सुरुवात आणि एका बाजूला हा मोठा फटका आलाय. 4 धावेंचा बॅटिंग करताना धावसंख्येचा पाठलाग करताना चांगला फटका खेळला मैदानाच्या आतमध्ये. या बॉलवरती चढवलाय भीषण हल्ला. बॉल विजय पवार यांनी पाठवला एक्स्ट्रा कव्हरला, सीमारेषा तोडतोय. सरळ 4 धावेंसाठी धन्यवाद. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकलात पश्चिम महाराष्ट्र समालोचन परिवारातला आवाज, मराठीतला एक भारदस्त आवाज अर्थात प्रवीण वंडुस्कर महाराज यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकत होता. अनेक स्पर्धांना आपण ज्यांचा आवाज ऐकतो इथे फेक केली होती, परंतु बॉल यष्ट्यांचा वेध घेऊ शकला नाही. धावा धावफलकावरती आलेले आहेत. तब्बल आता 7 धावा धावफलकावरती आलेले आहेत धावसंख्येचा पाठलाग करताना. अजय शिंदे आणि विजय पवार ही जोडी आहे आणि पहिले षटक विशाल वरांडे यांच्या नावी. आतापर्यंत टाकलेले बॉल 4-7 धावा खर्च केल्यात. बॉल क्रमांक 5 विशाल वरांडे यांचा प्रगतीपथावरती येईल. बॅटिंग मध्ये आहेत आता अजय शिंदे. पहिल्यांदा स्ट्राईक करतायत. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल, चांगली चमक दाखवली. या बॉलच्या पाठीमागे 2 मिश्रण होते. एक वेग होता, त्याचबरोबर अखूट टप्प्याचा मारा होता, बॉलला टर्न केलं होतं. अशा प्रकारचं काही मिश्रण होतं ना, ते या बॉलच्या पाठीमागे जी काही भिन्नता होती ना ती अंमलामध्ये आणली होती आणि फलंदाजाला हा प्रभावित करणारा बॉल डॉट आलाय.
धावसंख्या आता स्थिरावलेली आहे 7 वरती. सेहेचाळीस धावांचा टार्गेट असताना खेळलेला फटका, बॅटचा किनारा भाग्याचा सहारा. बॉल डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या आहे 8. एका षटकाचा संपलाय खेळ. यश वॉरियर्सला पाठला करायचा. 46 धावांचा बनवलेले आहेत आता 8. एका बाजूला विशाल वरांडे या ओव्हरमध्ये काय करतायत तर 8 धावा खर्च करतायत, परंतु संघासाठी विकेट टिपू शकलेले नाहीयेत. त्यामुळे इथून पुढच्या येणाऱ्या गोलंदाजावरती दारोमदार थोडासा मोठा असणार आहे, कारण संघाला अद्याप यश मिळालं नाहीये. करंट रन रेट आहे 8चा, रिक्वायर्ड रन रेट आहे 9.50चा. याचा विचार दोन्ही संघांना प्रखरतेने करावा लागेल. टार्गेटमध्ये निश्चित बदल झालेला आहे. बॅटिंग करताना यश वॉरियर्स हा संघ तुम्हाला पाहायला मिळतो आहे. भराडी माता आंबवडे या टीमने या अगोदर बॅटिंग केली होती, परंतु दोन्ही संघांचा जर आपण विचार केला ना तर दोन्ही संघांनी आतापर्यंत 2-2 सामने जिंकलेले आहेत. जो संघ या मॅचमध्ये जिंकेल ना तो आजच्या दिवसातला 3 सामने जिंकणारा संघ असू शकतो. आणि त्यासाठी हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगले. ओव्हर नंबर 2 साठी लक्ष्मण शेळके जे चॉईस खेळाडू आहे त्या टीमचे स्ट्रायकर एंडला विजय पवार आयकॉन. अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. बॉलर तयार लक्ष्मण शेळके. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल टप्पा पडल्यानंतर येतोय तो डॉट. मिळणार नाहीये कोणतीही धाव. धावसंख्येचा बचाव करताना तुम्हाला डॉट बॉलचा रेशिओ हा वाढवावाच लागतो. विकेट तुम्हाला घ्याव्या लागतात. त्याच वेळेस धावसंख्येचा बचाव करताना तुम्ही सामना जिंकू शकता, परंतु एका बाजूला धावसंख्येचा पाठलाग करताना चांगली बॅटिंग म्हणजे एकात दुसरे मोठे फटके, सिंगल डबल, परंतु अखेरकार हा बॉल लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. पॉवर प्लेच्या षटकाचा समाचार. बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. आलाय तो चौकार. विजय पवार काय बॅटिंग करतात मैदानाच्या आतमध्ये. आपटलेला बॉल 8व्या बॅटने लॉंग ऑनला बॅकअप नव्हतं आणि 30 सीमारेषा या बॉलने तोडली. धावसंख्या जाऊन पोहोचली आता 12 वरती. आक्रमण जागेवरतूनच केलंय. बॉल पाठवलाय हाई सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी मैदानाच्या आतमध्ये एक प्रतिभावंत गुणवंत फटका. बॉल सीमारेषा पलीकडे सरळ पाठवलाय. टप्पा पडल्यानंतर बॉल उसळणारा होता आणि त्याच बॉलवरती आक्रमण केलंय आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावेंसाठी षटकार. विजय पवार जे पानेरी गावचे आहेत मैदानाच्या आतमध्ये आता जबरदस्त बॅटिंग करतात. धूम धडाका लावलाय मोठ्या फटक्यांचा आणि धडाकेबाज बॅटिंग करतायत. लक्ष्मण शेळके तयार. हा बॉल चांगला. एक पाय पुढे काढला होता. बॉलच्या मिनिट पर्यंत पोहोचू शकले नाही. बांधून ठेवलं लक्ष्मण शेळके यांनी. याच गोष्टी कराव्या लागतील. ज्या गोष्टींमध्ये तुम्ही तरबेज आहात ना त्याच गोष्टी आज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. जो संघ जिंकेल आजच्या दिवसातला 3 पैकी 3 सामना जिंकणारा पहिला संघ असेल. सन्मान दिला. क्षेत्ररक्षक जातील का तर नाही. प्रयत्न केले होते परंतु बॉल पर्यंत पोहोचू शकले नाही. बॉलची फेकी केली जाईल. एकोणीस वरती 0. आता शेवटचा बॉल प्रगती पथावरती आहे. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून विहंगम दृश्य तुमच्या समोर काही वेळातच येईल, कारण ड्रोन कॅमेरा ऍक्टिव्हेट आहे आणि या बॉलच्या पाठीमागे पंचांनी कळवलेलं आहे की एक सिंगल धाव. षटक क्रमांक 2चा खेळ संपला. धाव फलकावरती धावा आहेत तब्बल 20. म्हणजे इथून पुढे येणारे बॉल 18 विजयासाठी बनवायचे आहेत. धावा 26. परिंदे को मंजिल मिलेगी, पहले वे उसके पंख बोलते हैं. अरे वही लोग रहते अक्सर जमाने में खामोश, दोस्तों जिनके हुनर बोलते. आणि याही मॅच मध्ये हुनर बोलणं फार महत्वाचं आहे, कारण 18 बॉल 26 ची आहे गरज. होमचं MTCचं प्रसारण आहे. लाईव्ह टेलिकास्ट विहंगम दृश्य. ड्रोन कॅमेरा ऍक्टिव्हेट आहे आणि ऑपरेट करतायत रोशन, ज्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना आपण वाढदिवसाच्या देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. आई जगदंबा त्यांना उदंड आयुष्य देऊ आणि हीच ईश्वरचरणी प्रार्थना करूया आणि आपण त्यांना वाढदिवसाच्या क्रिकेटमध्ये देऊया खूप खूप शुभेच्छा. 18 बॉल 26 ची गरज. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. हा पहिला बॉल. सूरज अनुसे यांचा हा बॉल पाठवलाय मिड विकेट सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी. काय फटका खेळलाय मैदानाच्या आतमध्ये.
विजय पवार नावाचं वादळ आणि त्या वादळाचा सपाटा पहा, जबरदस्त टोला आणि विजय पवारांच्या बॅटचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेला आहे. समीकरण झपाट्याने बदलतंय. एका बाजूला गोलंदाजी मार्गवरती सूरज अनुसे आहेत, त्यांच्यावरती आक्रमण चढवलंय. बॅकफूट वरती गेले, पंच केलाय, हाई बॉल डिक्लेअर झोन मध्ये चाललाय एका धावेसाठी. विजय पवार बॅटिंग किती वरती करतात तर 25 वरती करतात, किती बॉल खेळले तर 11. म्हणजे ही एक महत्वाची विकेट आहे आणि त्या विकेटसाठी आई भराडी माता आंबवडे या टीमला जाळं विणावं लागेल, रणनीती आखावी लागेल, आत्मविश्वासाने चांगला खेळ करावा लागेल. बॉलर तयार, आपटलाय बॉल, वेळेच्या चुकता नाही, आपल्याच फलुत्रू मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न, परंतु मिळणार नाही या बॉलच्या पाठीमागे कोणतीही धाव. धावसंख्या स्थिरावलेली आहे, परंतु एका बाजूला आई भराडी माता आंबवडी या टीमला हवी आहे विकेट आणि तो विकेटचा शोध अद्यापही संपलेला नाहीये. एकाच दुसरी विकेट जर या टीमला मिळाली ना तर निश्चित हाही संघ मॅच मध्ये पुन्हा एकदा जोमाने शिरकत करू शकतो. परंतु एक टिपिकल फटका क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसवला. अक्षय शेळके तिकडे होते आणि विजय पवार पानेर यांना जावं लागेल माघारी, ज्यांनी बनवल्या बॅटिंग करताना धाबा 25. बॅकफूट वरती गेले, पंच केला, लांबी कमी पडली आणि सीमा रेषेलगत एक चांगला झेल पकडला. अक्षय पवार यांच्या विकेटचं पतन होतंय, जातील माघारी. विजय पवार जातील माघारी आणि कॅच घेतलेली आहे सीमारेषेलगत. अक्षय शेळके काय झेल पकडलाय. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी विकी चौरगे येतात क्रमांक 3 वरती. धावसंख्या आहे धावफलकावरती 27 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. या षटकातले अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सूरज यांनी काही बॉल महागडे टाकले, परंतु काही बॉल त्यांनी चांगलेही टाकलेले आहेत, त्याचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. मनोबल वाढवणारे काही बॉल आहेत. आत्मविश्वास आपल्यामध्ये असतो, फक्त त्याला आज साथ घालावी लागेल. सूरज तयार. हो काय बॉल आहे, टप्पा पडल्यानंतर या बॉलची धाकता पहा, डॉट आलाय. किरण सूर्याचा असू द्या किंवा आशेचा, जीवनामध्ये आला ना तर तो अंधकार नाहीसा करतो, परंतु इथे विकेटचा अंधकार दूर केलाय. संघाला विकेट मिळत नव्हती, त्यावेळेस सूरज आले आणि संघाला विकेट मिळवून दिली. बॉल हाही हवेत आहे, आणखीन एक संधी संघाला चालून आली आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, दुसऱ्या विकेटचं पतन. यश वॉरियर्सला धक्का क्रमांक 2 लागलाय. आता समीकरण इथून पुढे शिल्लक राहिलेला आहे आता 12 बॉल आणि विजयासाठी इथून पुढे आता बनवावे लागतील धावा. ते धावसंख्येचं गुणोत्तर आपण तर नव्याने मांडूया, परंतु हा फटका पाहूया. फसला, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आले आणि पकडला एक चांगला झेल. आता 12 बॉल विजयासाठी धाबा बनवायच्या आहेत, तब्बल 19. हे समीकरण या मॅच मध्ये शिल्लक राहिलेलं आहे. 12-19 थरार तुम्ही पाहताय, अनुभवताय. वाल्मिकी पठार प्रीमियर लीग 2025 वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन पाटण तालुका यांच्या वतीने या स्पर्धेचं केले आयोजन. 12 बॉल 19 ची गरज. हे पहा विहंगम दृश्य. ओमसाई MTC live.in चं हे प्रसारण आहे आणि विहंगम दृश्य देखील त्यांनी टिपलेलं आहे ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून. हे नवी मुंबईचं शहर आहे, देशातलं दुसरं आणि राज्यातलं पहिलं सुनियोजित बसवलेलं शहर म्हणजे नवी मुंबई. आणि त्याच नवी मुंबईचा एक भाग असणारं घनसोली शहर तुम्हाला पाहायला मिळतंय आणि तेच विहंगम दृश्य तुम्हाला पाहायला मिळालं. येणाऱ्या कालावधीमध्ये आपण त्याच्याबद्दल चर्चा करूया. नवी मुंबईचं शहर म्हटलं की आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुलन उपलब्ध करून देणारे शहर म्हणजे नवी मुंबई. हा व्यासपीठ आहे वाल्मिकी पठार प्रीमियर लीग 2025 हा भव्य दिव्य व्यासपीठ. 12 बॉल 19 ची गरज. मॅचला पुन्हा होते एकदा सुरुवात. हे विहंगम दृश्य. व्यासपीठ देखील भव्य दिव्य आहे. बाजूला कॉमेंट्री बॉक्स तुम्हाला पाहायला मिळतोय, ट्रॉफीज पाहायला मिळत आहेत, DJ सिस्टीम तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजे या सर्व काही गोष्टी या स्पर्धेला रंजक बनवतात. बॉलर तयार. आक्रमण, हल्ला, बॉल सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी तडक फडक बेधडक सडक पे ठोकलाय. कडक
बॉल सीमारेषा पलीकडे आजच्या दिवसातला सर्वाधिक मोठा षटकार मारलाय अजय शिंदे. काय फटका खेळला आजच्या दिवसातला सर्वाधिक मोठा फटका कुणी खेळलाय तर अजय शिंदे. रोड वरती बॉल पाठवलाय. आता इथून पुढे आता 11 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत धावा 13. 11-13चं समीकरण. हा षटकार मैदानाच्या आतमध्ये आला काय आणि समीकरण बदलतोय काय. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक पुन्हा बनतील प्रेक्षक. लागोपाठचा दुसरा बॉल सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी विजयसारखी लखलखणारी बॅटिंग करायला सुरुवात केली आहे अजय शिंदे यांनी. काय बॅटिंग केले. विजयसारखी लखलखणारी बॅटिंग अजय शिंदे. जबरदस्त बॅटिंग. धडाकेबाज फलंदाजी. धुडगूस घातलाय मोठ्या फटक्यांचा मैदानाच्या आतमध्ये. आता इथून पुढे समीकरण बदललेलं आहे. पुन्हा एकदा 7 बनवायचे आहेत आणि येणारे बॉल शिल्लक आहेत 10. एक वेळ अशी होती ना की बॉल कमी धावा जास्त. आता बॉल जास्त आणि धावा कमी. परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. बॉलर तयार. हा बॉल सोडून दिलाय. मनोबल वाढवणारा बॉल. डॉट आला. याची नितांत गरज आहे. आता 9 बॉल 7ची गरज आहे. मंजिल मिलेगी तो रास्ते पे चल तो सही. रहा बनेगी आज कुछ कर तो सही. आणि आज करावं लागेल गोलंदाजीमध्ये संतोष शेळके यांना. खोल्या टप्प्याचा बॉल आणि हाई बॉल सीमारेषा पलीकडे फरार. रन्स मिळतील 4. आलाय तो चौकार. या स्पर्धेमध्ये संतोष शेळके यांनी सर्वाधिक विकेट टिपलेल्या आहेत परंतु त्याच गोलंदाजावरती आक्रमण केले. हल्ला चढवलेला आहे. आता समीकरण 8 बॉल 3. एका बाजूला बॅटिंग मध्ये अजय शिंदे. काय खेळ केलाय. जबरदस्त बॅटिंग. प्रेक्षकांची मन जिंकणारी बॅटिंग. टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क चांगल्या रीतीने होऊ शकला नाही. डॉट आलाय. असेच काही डॉट बॉल आले तर सामना बनवू शकतो. आई भराडी माता आंबवडे या टीमसाठी आणि तो सामना त्यांना बनवावा लागेल. लढावं लागेल या मॅच मध्ये. अजून बरंचसं काही लढण्यासारखं शिल्लक आहे. संतोष शेळके पुन्हा तयार होतील. प्रतिभावंत खेळाडू आहे. डावकुरे हाताचे तयार. फुलटॉस बॉल मेडॉनला क्लिअर करत हा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव म्हणजे 6 बॉल 2ची गरज. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 6 बॉल 1 धावेचा बचाव झालेला आहे परंतु आज वाल्मिकी पठार प्रीमियर लीग मध्ये 6 बॉल 2 धावेंचा बचाव होईल का. असंही म्हटलं जातं ना की वक्त से लड़कर जो नसीब बदल दे इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे. आणि आज आई भराडी माता आंबवडे या टीमला वेळ बदलता येईल का. हे विहंगम दृश्य आणि तुम्हाला हे पक्षी पाहायला मिळत आहेत जे विहार करतायत अवकाशामध्ये. 6 बॉल 2ची गरज. हो इथे पहा सामना